यांच्याकडनं 1000 रुपये. जयेश आणि विघ्नेश अशी सलामीची जोडी. आणि गोलंदाजीसाठी ॲज युजल आशिष पाटील. जितका वेळ तुम्हाला काढता येईल तेवढा दौडा, घाई करू नका. जेवढा उशीर करता येईल तेवढा उशीर करा. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. काय षटकार की चौकार? षटकार. फ्लॅट 6. पुढचा चेंडू आशिष यांचा. दुसराही षटकार. 2 चेंडू 2 षटकार. धाव संख्या बिनबाद 12. कंपनी मधल्या कामगारांना विनंती आहे की चेंडू त्वरित पाठवा. पुढचा चेंडू. षटकाराची हॅट्रिक होते का काय? धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. पुढचा चेंडू. एक रन पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 14. 4 चेंडू 14 धावा. 2 षटकार खाल्ल्यानंतर आशिषने चांगलं कमबॅक केलेलं आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलंय दूर गगन की छाव में. तिसरा षटकार डावातला. षटकारानं धावसंख्या 20. राकेश शिंदे बॉल द्या. अजून एक आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फेकून दिलं आशिषला. आउट का? ओके. होती प्रमोद लिली. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20-1 गडी बाद 20. राईट आर्म ओव्हर.
पहिला चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दर्शन एक शाळकरी मुलगा आहे, परंतु आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये त्याने अनेक क्रीडा रसिकांचा वाहवा मिळवलेली आहे. षटकातला दुसरा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. हा दुसरा गडी बाद होतोय. 2 बाद 20. अमित तांडेल. अमित तांडेल. हात समांतर, धाव अवांतर, धाव संख्या 2 बाद 21. दर्शन या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 आणि पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा चेंडू आणि उत्तुंग षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 28 वर. या डावातला हा चौथा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दर्शन. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. धाव संख्या 30. 2 बाद 30. 2 चेंडू बाकी आहेत अजून. दर्शन या षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. झेल सुटतोय. दोन धावांनी धाव संख्या 32. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार आला तर मग फार मोठी धाव संख्या. घे रे बाबा रिव्ह्यू. नॉट आउट. शेवटचा चेंडू दर्शन यांचा. धाव संख्या 32. धाव संख्या 33. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावा. टीम अर्नाळा लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. हो बरोबर. अजूनही एक सामना बाकी आहे. आजच तुम्हाला तो फैसला करायचा असेल
तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, म्हणजे आजचा गट इथे आपण पूर्णच करून जाऊया. क्षेत्ररक्षण लावून घ्या. हो चला. खेळाडूंचे एवढे सोपले काही झालं, किती पण अंधार पडला तरी आजच मॅच होईल. 34 धावांची गरज आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडू. अकरा 34. गोलंदाज आहे अमित तांडेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सागर साठी. आणि इथे मात्र बडी मचली जाल में. सागर नावाचं वादळ ज्याने धुमाकूळ घातला तो सागर मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये शून्यावर गोल्डन डकचा शिकार बाद होतोय. 10-34. नवीन फलंदाज सूरज येतोय. 10-34. लेफ्ट आर्म हवा. आणि फलंदाज बाद होतोय. दोन्ही मास्टर ब्लास्टर स्टार फलंदाज हे धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत आहेत. गोल्डन डकचा शिकार होतोय सूरज पष्टे. असे वातावरण सोनूनी मारून उठला शेतकरी. या झेलसाठी दिनेश कोदे यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख बक्षीस त्या क्षेत्ररक्षकाला मिळेल. विघ्नेश साखळ तोडे यांना 200 रुपयाचं रोख बक्षीस दिनेश कोदे, ऍडव्होकेट दिनेश कोदे यांच्याकडनं. सारसीचे विद्यमान सरपंच आहेत ऍडव्होकेट दिनेश कोदे. दर्दी क्रीडा रसिक आहेत. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. नवीन फलंदाज कोण? पंकज कोल्हा. नो बॉल दिला पंचांनी.
नो बॉल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती पुढे किती 3. किती गडी बाद 2 बाद 3. दोन्ही स्टार मास्टर ब्लास्टर फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू झेल उडतोय आणि गडी बाद होतोय. तिसरा पंकज बाद होतोय. 3 बाद 3. नवीन फलंदाज जयदीप. वेदित. ओके. नवीन फलंदाज वेदित येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निर्धाव चेंडू. षटक संपलंय. नवीन गोलंदाज येईल विघ्नेश का. चौतीस. 3 झाल्यात. 6 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं. 6:30. राईट आर्म राऊंड. पुढचा चेंडू झेल उडतोय. गडी बाद होतोय. कितवा 4था का 3रा. 4 बाद होत आहेत. गडी धावसंख्या मात्र फक्त 5. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. सावरोली कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचंय. आलेलं आहे ना. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला टोलवलं जात आहे. निर्धाव चेंडू. यावेळेला चेंडूला भिरकावलंय. घेतलं का. फलंदाज बाद. कितवा 4था का 5वा. 5 धावा 5 गडी बाद होत आहेत. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. वेदांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. निर्धाव चेंडू. चला सावरोली संघ